महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 22-23 तारखेच्या आसपास पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एमटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर साताऱ्याचा आहे. आज आपण पाहणार आहोत, की 21 तारखेला राज्यातील हवामान कसं राहील, तसेच हवामान विभागाने नक्की कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तारखेला पावसाचा अंदाज दिलेला आहे, त्याचा अंदाज. तर सर्वात प्रथम म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व भागात नवीन सिस्टम तयार झालेली आहे. चक्रकार वारे आहेत आणि हे चक्रकार वारे आहेत, ते थोडेसे पश्चिमेकडे सरकतील आणि या ठिकाणी एक दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे. तूर्तास या सिस्टीममुळे राज्यात बाष्पयुक्त वारे पोहोचतील असा अंदाज आहे. पश्चिमी आवर्तच त्याच्या आसपासच पोहोचतोय आणि त्यामुळे राज्यात पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. पूर्वेकडचे वारे वाहू लागलेले आहेत, त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा तापमानात वाढ अपेक्षित आहे. सध्या आपण जर पाहिलं तर राज्यात पूर्वेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावाने नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जास्त प्रमाणात ढग पश्चिम भागात दाटलेले आहेत. तसेच धुळे आणि नंदुरबारच्या काही भागांमध्ये हलके थेंब अशा प्रकारचे ढग खूप जास्त प्रमाणात दाटलेले आहेत. खास करून सीमावर्ती भाग असेल. खूप मोठ्या पावसाची शक्यता मात्र एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात. धुळे, नंदुरबारच्या एक दुसऱ्या भागात किंवा नाशिकच्या घाटाच्या आसपास जे काही ज्या ठिकाणी ढग जास्त दाटले त्या ठिकाणी. इतर ठिकाणी काय पावसाचा अंदाज नाही. नाशिक जिल्ह्यातही विशेष काय पावसाची शक्यता नाही. इतर ठिकाणी ह्याचा फक्त थोडासा घाटाचा डोंगराचा जो भाग आहे त्या ठिकाणी थोडीशी शक्यता आहे की हलके थेंब होतील. बाकी काही नाही. त्यानंतर बुलढाण्याकडे थोडं ढगाळ वातावरण आहे. वाशिममध्ये ढग दाटलेत. अमरावतीचे काही ठिकाणी ढग आहेत. पण विशेष काही यामुळे वातावरणात बदल अपेक्षित नाही. त्यानंतर जसं सांगितलं की पूर्वेकडचे वारे येत आहेत. त्यामुळे 23 तारखेच्या आसपास पाऊस शक्यता थोडीफार दिसते. ही शक्यता स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच आहे. लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली किंवा हिंगोलीचा काय भाग असू शकतो. या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो. त्याची शक्यता खूप कमी आहे आणि स्थानिक ढगनिर्मिती जर झाली नाही, तर मात्र पाऊस होण्याची शक्यता दिसत नाही. या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल अशी सध्या तरी शक्यता दिसत नाही. आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार 22 फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर, बीड, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. इतर ठिकाणी पावसाचा अंदाज 22 फेब्रुवारीसाठी हवामान विभागाने दिलेला नाही. त्यानंतर 23 तारखेला गेलो तर आपण चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी थोडंसं चांगलं लक्ष ठेवायला पाहिजे. खास करून गडचिरोलीच्या दक्षिणेकडील तालुके असतील, एटापल्ली, अहेरीच्या आसपास तर त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर 23 तारखेलाच हवामान विभागाने हिंगोली, नांदेड, त्यानंतर परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. मात्र धोक्याचा इशारा दिलेला नाही. आणि जसं सांगितलं की स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच ही थोडीफार शक्यता दिसत आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपण तुम्हाला मॉडेल काय दाखवतोय हवामान विभागाचं, तो सुद्धा अंदाज दाखवणार आहे. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा.